पेक्षा जास्त आहे ते तुम्ही त्याग करा, कारण असे अधिकारी परत मिळणार नाही, त्यांचा वेळ मिळणार नाही. तर सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरू करण्या अगोदर अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत 10वी-12वी विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्षीय असतात आयुष्यमान प्रवीण चाटे सर, डॉक्टर प्रवीण चाटे सर, MBBS DCH वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय धाड यांनी स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करतो. तसेच प्रमुख अतिथीमध्ये आपले जे मान्यवर होते ते येणारच आहे. धाडचे ठाणेदार, धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार हो सर यांचं आल्यानंतर त्यांचं मी नाव उच्चारण. तोपर्यंत धाड ग्रामपंचायतचे सरपंच, धाडचे प्रथम नागरिक आयुष्यवती सावित्रा काकू बोर्डे यांनी प्रमुख अतिथीचा स्थान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच धाड नगरीचे पोलीस पाटील आयुष्यवती नंदाताई प्रमुख बोर्डे यांनी सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं, इथे स्थानपन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करावा अशी मी मान्यवरांना विनंती करतो. चला एक जण आतमध्ये पटकन, धम्मसेवकामधून एक जण पळते आतमध्ये. चला व्हिडिओ सर विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सर ते मेणबत्ती प्रोजेक्ट माहिती अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल. त्यासाठी मी आयुष्यमान सुनीताला बोर्डे आणि आयुष्यमान संतोषरावजी जाधव यांना आमंत्रित करतो की त्यांनी सरांचं शॉल टाकून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. मार्गदर्शन सरांकडून मिळणार आहे की सरपंच आणि पोलीस पाटील यांचं स्वागतही आपल्याला करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यावरती आहे, त्यावर काही अडचणच नाही. शब्द सुनाने मी धाड नगरीचे पोलीस पाटील आणि धाड नगरीचे सरपंच यांचं सहर्षा स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि पुढील कार्यक्रमासाठी मी आता सुरुवात करतो. तत्पूर्वी आपण सामूहिकरित्या त्रिशरम पंचशील ग्रहण करून या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि नंतर विद्यार्थी ज्याच्यासाठी थांबलेला आहे त्या सत्कार कार्यक्रमाचा आपण समारंभ सुरू करू. भगवंतन आदिवादी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि.
सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं वेदमयि शिक्षापदं समाधियामि। मामे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि। काढून या कार्यक्रमाला आले तर यानंतर आता वळूया पुढील कार्यक्रमासाठी। तर पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण विहाराच्या मार्फत सालावादाप्रमाणे जो सत्कार करतो त्या सत्कारासाठी अनेक सत्कार मूर्ती ते श्वास रोखून थांबलेले आहे की बाबा हो मी पण आता उत्तीर्ण झालेलो आहे आणि माझं नाव कधी घेसा। तर बरेचसे विद्यार्थी आपापल्या कार्यशैलीसाठी बाहेर गावी निघून गेलेले आहे त्यांचा पण इथं सत्कार होणार आहे। विशेष सांगायचं म्हणजे की 12वी मध्ये 7 विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी एक विद्यार्थी 8ला बसलेला होता। त्यांचं नाव आहे दर्शन चव्हाण आणि बाकीचे 6 विद्यार्थ्यांनी हा सायन्स मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत। त्याही विशेष प्रावीण्यासह सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी या 80% वरती यांनी मार्गदर्शन घेतलेले आहे। यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। कारण बघा हे जग सर्व बुद्धांनी साधलेले विज्ञानाच्या आधारावर आहे आणि सायन्स मध्ये आता एवढं मोठं व्यक्तिमत्व आमच्या समोर आहे त्यामुळे आम्ही पण सायन्सचे विद्यार्थी होऊन गेलेलो आहोत। एवढं नाही बोलणार फक्त सायन्सवर हे जग आधारित आहे हे सरांना आपल्या सर्वांना माहित आहे। म्हणून मी सरांपुढे विज्ञानाची जास्त भाषा बोलणार नाही कारण ते मास्टर ऑफ डायग्नोसिस या विषयामध्ये बसलेले आहेत आणि मी सांगणार पशुवैद्यकीय परंतु बायोलॉजी मला पण माहिती आहे पण बायोलॉजीचा विषय पुढे चालून कोणता होईल हे सांगू शकत नाही। म्हणून मी जास्त वेळ नाही घेता गौरवी अनिल ढवळे या विद्यार्थिनीने सायन्स क्षेत्रामध्ये 88.33% गुण मिळवून ती विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेली आहे। तिच्यासाठी आणि तिच्या आईवडिला परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या गौरवी अनिल ढवळे आयुष्यमान संतोषराव जाधव हे स्वीकारतील। विद्यार्थिनी आपल्या गल्लीमधून आपल्या वाड्यामधून उत्तीर्ण झालेले आहे आणि ती पण विशेष म्हणजे सायन्सचे विद्यार्थी आहे। तेजश्री संजय बोर्डे हिला 85.50% गुण मिळवून ती विशेष प्रावीण्याचं काम झालेले आहे। तिचं पण खूप खूप अभिनंदन। तिचा स्वागत सत्कार डॉक्टर चाटे सर यांच्या मार्फत ते स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। या इकडे धम्मसेवक इकडे या त्यांचं गिफ्ट काढा। तेजश्री संजय बोर्डे 85.50% विज्ञान विषयामध्ये। यानंतर आपल्या या धाडगावचे मूळ रहिवासी म्हणजे माझी पुतणी ही पण 12वी सायन्सला होते धाडगाव। पुष्पजाती ते पुष्प ते तुमच्या हातातच ठेवा हो। सध्या नरेश बोर्डे या विद्यार्थिनीने सायन्स मध्ये 84% गुण मिळवलेले आहेत। विशेष असं मार्गदर्शन। यानंतर अशीच एक विद्यार्थिनी आमच्या बसलेली आहे की तिने सायन्स मध्ये पण चांगले छान गुण घेऊन ती उत्तीर्ण झालेली आहे। ती म्हणजे आम्रपाली गौतम चव्हाण या विद्यार्थिनीने 84 खूप छान। आम्रपाली म्हणजे सर आई वडिलांच्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करून तिने 84% गुण मिळवून तिचं नाव लौकिक केलेलं आहे। म्हणून आई वडिलांसाठी पण जोरदार टाळ्या द्यायच्या। यानंतर हुशार विद्यार्थ्यांनी 81.50% गुण मिळवून पास झालेले आहे। परिस्थितीवर मात
कशी करायची आहे, परिस्थिती कशी असो, परंतु सातत्यपूर्ण जर कार्यक्रम केला, अभ्यास केला तर याचं खूप हुशार असतात. म्हणून दर्शन शैलेश चव्हाण या विद्यार्थ्याने आर्ट या फॅकल्टीमध्ये 80% गुण मिळवून विशेष प्रावीण्यासह पास झालेला आहे. झालेला आहे. तर याचा सत्कार करण्यासाठी आमची मोठी ताई संगीताबाई थोरात आणि त्याची आवडती आत्या रुपाली थोरात या दोघी जणी त्याचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कारण आत्याच्या पायावर पाऊल ठेवून धडाडीबाज कार्यकर्ता बनणार आहे तो. दोन्ही आत्या माझे हे विद्यार्थी 3 ते 4 विद्यार्थी आवडीचे आहेत. कारण ह्या आठवणी आता आम्हाला भेटणार नाही. कारण शाळेत जायचा वेळ झाल्यावरही शाळाचं आम्हाला आठवायचं माहित नव्हतं. शाळेत निघताना प्रेस मारून घ्या, बूट घाला रे बाबा हो, जा रे बाबा दप्तर घ्या, पुस्तक पास, शेवटच्या पेपरापर्यंत त्याला सांगत पडतो. असे 3 आमचे 3 इडियट्स होते. हो हो, खूप नावाजलेले 3 जण. यानंतर अनुरूप संजय गोरडे या विद्यार्थ्याने तर याचा स्वागत कोण स्वीकारणार? हा, अरुणा वहिनी काळ्या उंचावल्या त्याने चांगले गुण मार्क पाडून आपल्या आईवडिलांचं नाव तोड केलेलं आहे. असे प्रसिद्धित प्रकाश मोरे. अपेक्षा सर्वांची सारखी होती, परंतु हस्तलिखनासाठी जी स्पीड पाहिजे त्या स्पीड मध्ये थोडं कमी जास्त झालेलं असल्यामुळे पर्सेंटेजवर त्याचा परिणाम होतो. हे पर्सेंटेजचा समजला पहिल्याच पेपरला सर मी त्यांना सांगितलं होतं, जेवढं स्पीड पकडसाल तेवढं तुम्हाला मास्तर लोक स्पीड देतील. आणि पहिलाच विषय मराठी असल्यामुळे मराठीमध्येच काही मार्क मिळालेले सर्वांना. तर याचा सत्कार समारंभ करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या वहिनी ज्या जालन्यावरून आलेल्या आहे स्पेशल या कार्यक्रमासाठी. आमच्या गौतमच्या आई म्हणजे आमच्या मोठ्या वहिनी यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी हा सत्कार समारंभामध्ये येऊन त्याला सत्कार द्यायचा आहे. काय घेतात? खूप सुंदरशी भेट आमचे कल्याण मित्र, धम्ममित्र, धम्मसेवक आयुष्यवान संतोषराव जाधव यांनी दिलेले पेन आणि धम्मसेवक. आणि इथे थांबतो कारण मान्यवरांचं आपल्याला आता मार्गदर्शन ऐकणं महत्वाचं आहे. म्हणून मी डॉक्टर चाटे सरांना विनंती करतो की सायन्सचे विद्यार्थी असो किंवा 10वीचे विद्यार्थी असो यांना कृपया आपण मार्गदर्शन करावे. आणि 12वीचा विद्यार्थी सत्कार करायला जमलो. आणि 10वी आणि 12वी नंतर आयुष्य सगळं बदलतं. 10वी नंतर 12वी निर्णय असलेल्या आपले जे समाज बांधव आहे आणि विद्यार्थी आहे आणि आपल्या सरपंच मॅडम आणि आपल्या पोलीस पाटील मॅडम यांनी तर सगळ्या विद्यार्थ्यांना सत्कार केला, त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानू. आणि 10वी आणि 12वी नंतर आता ज्यांनी सायन्स घेतलेलं आहे त्यांनी सायन्समध्ये म्हणजे खूप म्हणजे फॅकल्टी आहे. आज आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्र म्हणा किंवा मेडिकल लाईन म्हणा किंवा बाकी असे व्यावसायिक शिक्षण म्हणून आजकाल भरपूर असं खूप मोठं शिक्षणाचे दार आता ओपन झालेलं आहे. पहिल्यासारखं तर राहिलं नाही की खूपच 2-3च ब्रँच होत्या किंवा आपण BSc केलं किंवा हे केलं, तसं काही नाही आहे. आणि आर्टचे विद्यार्थी किंवा सायन्स विद्यार्थी सुद्धा MPSc UPSc करू शकतात. पण MPSc आणि UPSc मध्ये जागा खूप कमी असतात आणि काही विद्यार्थी त्यांचं आयुष्य घालवतात. माझा आता भविष्याचा विचार केल्यानंतर आता AI क्षेत्र आता नवीन डेव्हलप झालेलं आहे. आज भविष्यात IT आता ITचा ब्रँच संपून आता AI ही फॅकल्टी नवीन तयार झालेली आहे. आणि आजकाल जे व्यवसाय शिक्षण आहे म्हणजे जसं आता विद्यार्थी समजा त्यांना काम करायचं, समजा हॉटेल मॅनेजमेंट झालं किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना काही ITI सारखं कोर्स असतात, इलेक्ट्रिशियनचं काम असतं, असे कामं पण भरपूर विद्यार्थी आता करतात, शिकतात. भविष्यात जो काळ आहे MPSc UPSc किंवा असं मेडिकल क्षेत्र किंवा हेच मला करायचं आहे असं डोक्यात पक्क न ठेवता आपल्याला ज्या विषयात रस आहे, ज्याला एखाद्याला इलेक्ट्रिशियन काम आवडतं किंवा एखाद्याला हॉटेलमध्ये स्वयंपाक करणे म्हणा खूप म्हणून काही आवडतं आहे, कोणाला हॉटेल मॅनेजमेंटचं काही मॅनेजमेंट करायचं आहे किंवा मोठमोठे हॉटेल चालवायचे आहेत किंवा एखादं मोठमोठे हॉस्पिटल असतात, हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी करावं लागतं, त्याला MBA करावं लागतं. अशा भरपूर आता वास्ट खूप मोठं क्षेत्र ओपन झालेलं आहे.
त्यामुळे आपण हेच झालं पाहिजे किंवा आपण आपल्या घरचे म्हणतात म्हणून हेच करायचं आहे, तसं न करता आपल्याला ज्या क्षेत्रात आपल्याला रस आहे त्या क्षेत्रात आपण एक शिक्षण घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपण हे करायचं आहे. आता सायन्स नंतर 11वी-12वी नंतर सायन्स आपल्याला घ्यायचं काय, BSc करायची आहे का MBBS म्हणजे मेडिकल क्षेत्रात जायचं आहे. तर समजा तुम्हाला जर समजा 12वी नंतर BSc म्हणून आता सब्जेक्ट असतात, तर BSc मध्ये BSc फिजिक्स, केमिस्ट्री, BSc बॉटनी, झुलॉजी असे भरपूर सब्जेक्ट आहेत. त्यामुळे आपण एखादा BSc करू शकतो. BSc सारखे विषय असतात म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हा एक वेगळा ग्रुप झाला. आणि एक बॉटनी, झुलॉजी आणि एक आपलं म्हणजे मेडिकल क्षेत्रात समजा तो एक ग्रुप झालेला आहे. असं आपण BSc करू शकतो. नंतर तुम्हाला BSc कॅम्प्युटर सारखे किंवा BSc IT किंवा BSc मध्ये तुम्हाला व्हेटरनरी आणि आजकाल म्हणजे जेनेटिक सायन्स पण एक BScचा विषय आलेला आहे. 12वी नंतर जेनेटिक सायन्स म्हणजे तुम्ही प्रत्येक विषयाचं ज्यादा समजा आता समजा झाड आहे तर जेनेटिक्स काय असू शकतं किंवा झाडाला होणारे रोग कोणते, त्यानुसार आपण त्याचा जेनेटिक स्टडी करून ते रोग कसे हे करायचं आणि भविष्य त्याच्यावरच आहे. तुमचं जेनेटिक स्टडी काय आहे, तुमचं जीन्स कोणते आहेत आणि त्या रोगाला कसं प्रतिकार करायचा किंवा झाडाचं प्रत्येक आता वेगवेगळे झाडं असतात. एका झाडाचं दुसऱ्या झाडाचं होतं त्याचे पोलन ग्रेन जे असतात झाडाचे पुष्प ते मिक्स करून त्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि त्या झाडाला कसं जास्त फळं देता येईल, त्या झाडाचं कसं आपलं जेनेटिक मॉडिफिकेशन करता येईल, असं एक वेगवेगळ्या जेनेटिकच्या ब्रँच पण आता ह्या आपल्या नवीन क्षेत्रात ॲड झालेल्या आहे. त्यात पण आपण BSc MSc करून त्यात PhD करून मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात सीड्स कंपन्या त्यामध्ये आपला जॉब भेटतो. आणि नंतर मग हे BSc तुम्ही प्रत्येक वेगळ्या क्षेत्रात BSc करू शकता. BSc कॅम्प्युटर करू शकतात. BSc मध्ये तुम्हाला ज्या ब्रँच आहेत त्यात तुम्ही बॉटनी केलं समजा किंवा झुलॉजी केलं तर झुलॉजीमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्राण्यांचं तुम्हाला स्टडी करता येतो. आज समजा एखाद्या मुलाला प्राण्यांचा स्टडी करायचा आहे तर त्याला व्हेटरनरी डॉक्टर म्हणून पण होऊ शकतं. अशा आता डॉक्टर की ह्या सगळ्यात BSc क्षेत्र झालेलं आहे. आणि दुसरं आता मेडिकल क्षेत्र म्हणजे आम्ही आता जसं डॉक्टर झालेलो आहे त्यामध्ये आता MBBS त्यासाठी तुम्हाला 12वीचे नीट एक्झाम द्यावं लागतं. आता आपण बघितलं कोणाला 81%, कोणाला 84%, कोणाला काही. आता आमचे भाऊ 1984-82 मध्ये MBBSला लागले होते. त्यावेळेस त्यांच्या वेळेस ते नीट कीट काही नव्हतं, त्या 12% त्यांना घेत होतं. पण त्यांना 12% 72% होतं. त्या काळात MBBSची डिग्रीसाठी 72% लागत होतं. आता या मुलाला 84% पडतात. आपल्याकडे खूप टक्के वाढले 84% खूप आता कॉमन झालेलं आहे. आपल्याला वाटतं 84, 88, 99 म्हणजे आता मला 10वीला 88% होतं, 12वीला काहीतरी 78% होतं. पण आता नवीन बघितलं त्याला सगळ्याला 92%, 94%. आता या टक्क्याला कोणी विचारत पण नाही. तुमची टक्के कोणी बदलणार नाही, या टक्क्याला पण काही महत्व नाही. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम झालेली आहे. आज तुम्हाला कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे, MBBS घ्यायचंय, BSc नर्सिंग सुद्धा घ्यायचंय तरी त्याला एंट्रन्स एक्झाम. आणि आता ही एंट्रन्स एक्झाम मोठ्या गाव सरांनी आता फोडली त्यामध्ये बंद झाली. त्यामध्ये प्रॉब्लेम झाले. ट्युशन क्लासेस आहे त्याची लॉबी आहे ते आपल्या गरीब विद्यार्थ्यांना घुसू देत नाही. त्यांनी पेपर फोडले. जे श्रीमंताचे मुलं आहेत त्यांना पेपर दिले, 30-30 लाख घेऊन दिले. आता हा सगळा गोळ आहे. पण आता जे विद्यार्थी आपले शिकतात त्यांनी एक्झाम दिलेली आहे तर प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम. आता 84%ला तुमच्या 90% जरी असले त्याला काही महत्व नाही. तुम्हाला CET मध्ये तुमचा रँक किती आहे त्यात ती एक्झाम होते, त्यात तुमचा ऑल इंडिया रँक असतो. त्यामध्ये 18 लाख विद्यार्थी बसतात. आज समजा नीटला 18-20 लाख विद्यार्थी बसले तर 18 लाखामध्ये आपला रँक कमीत कमी 40,000 आला पाहिजे. ऑल महाराष्ट्रातून तुमचा 10,000च्या आत रँक आला पाहिजे आपल्या कॅटेगरीसाठी. त्या कॅटेगरीमध्ये पण आरक्षण असतं. तुमचा रँक किती आहे, तुम्हाला मार्क किती याला महत्व नाही. तुमचा रँक किती, तुम्ही किती हुशार आहे पुऱ्या भारतात. 18 लाखातून तुमचा रँक 10,000 आहे तर तुम्ही 18 लाखातून 10,000 हुशार पोरं आहे त्यात तुमचा रँक. किंवा महाराष्ट्रातून तुमचा 2,000 रँक आहे तर तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. त्या रँकनुसार आहे. आता या टक्क्यानुसार पण नाही, त्या मार्कानुसार पण नसतं, त्या रँकनुसार असतं की तुमच्या विद्यार्थीला किती रँक आला, पहिला रँक आला, दुसरा रँक आला, तिसरा असं 10,000 15,000च्या आत तुमचा ऑल इंडियातून रँक पाहिजे. मग हे रँक कधी येतील तुमचे, जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट स्टडी करसाल, कंटिन्यू अभ्यास करसाल तेव्हा तुम्हाला रँक. मग आता हे समजा एक्झाम झाली, आता याच्यामध्ये तुम्ही MBBS सगळ्यात प्राईम म्हणजे खूप जास्त मार्क लागतात. नंतर BMS येतं मेडिकलमध्ये. नंतर मग BUMS, BHMS होमिओपॅथिक डॉक्टर किंवा BMSc डॉक्टरमध्ये येतं. नंतर मग BSc नर्सिंग. पण आमचं असं मत आहे की MBBS जर आपण घेतलं तर त्यात तुम्हाला खूप चांगले मार्क लागतात. जर तुम्हाला ते नाही भेटलं तर BMS एक चांगलं फील्ड आहे. आणि सगळ्यात म्हणजे लाईफ इझी समजा, लाईफ काही ताण नाही. आणि गव्हर्नमेंट सर्वंटला खूप मोठ्या प्रमाणात BSc नर्सिंगच्या स्टाफची गरज असते. नर्सिंग क्षेत्रामध्ये एक चांगलं क्षेत्र आहे आणि त्यांना कसं ताण जास्त नाही. आपलं जायचं, ड्युट्या करायच्या
आणि गव्हर्नमेंटला त्यांचं पे स्कूल म्हणजे शिक्षक लोकांचं पे स्केल. आता आपल्या भागात नर्सिंगला आपण पहिले जास्त भाव म्हणजे असं तुच्छ जॉब आहे असं काही म्हणत होतो, पण ते BSc नर्सिंग ही चांगली डिग्री आहे. 5 वर्ष 6 वर्ष आपण ती डिग्री घेतो, नंतर 1 वर्ष इंटर्नशिप करून तुम्हाला ती डिग्री भेटते. पण तुम्हाला त्यानंतर पगार खूप म्हणजे 60-70 हजार 80 हजार स्टार्टिंग पगार. आता एखाद्या नर्सिंगला साधा जॉब काय जाणे म्हणजे काम चांगलं येते आणि ते तुम्ही लहान आपल्या मुली करू शकता. मुलींचा सारखे चांगला जॉब आहे, मुलं पण करू शकतात, मुलांना पण चांगला जॉब आहे. आता केरळा साईडमध्ये काय आहे, सगळे नर्सिंग मुली करतात. नर्सिंग करून कुठे जातात ते दुबईला जातात, नंतर कुठं इकडं अबुधाबी. आता आमचा एक मित्र नर्सिंग केलं, त्याने आयर्लंडला गेला. आयर्लंडचं जो वय किती आता माझ्यापेक्षा लहान म्हणजे ज्युनियर होतो, 4 वर्ष ज्युनियर होतो. त्याचं नर्सिंग लगेच झालं. त्यांनी एक एक्झाम दिली, त्यांची CT असते आयर्लंडला जायची. आता त्याचं माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा त्याचं आयर्लंडमध्ये 3 BHK घर झालं म्हणजे विकत घेतलं आणि एक मोठी कार घेतली. आता त्याने काल परवा स्टेटस टाकला, आपण डॉक्टर झालो, आपला काही फायदा नाही. तो कार घेऊन आला नर्सिंग करून आणि एक विदेशात. म्हणजे आपण जर घर सोडलं, आपण समजा पुणे मुंबईच्या पुढे आयर्लंड अबुधाबी दुबई असं काही नाही की घरात राहून झाडमध्ये राहून काही करणं आहे. भविष्यात तुम्हाला खूप स्कोप आहे. तुम्ही सायन्स डिग्री घेतलेली आहे, तुम्ही साधं नर्सिंग सुद्धा केलं तरी तुम्हाला बाहेर खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. आता एक साधा आमचा एक मित्र होता, ITI केला त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये, स्वतःच काहीतरी त्यांनी शिक्षण घेतलं आणि कंपनीमध्ये त्याला तो आता स्वित्झर्लंडला गेला आणि त्याला स्पेसिफिक काम आहे काय त्याचं म्हणजे त्याचं ते एक मोठं यंत्र आहे तिथं बर्नर म्हणून असतं मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये. त्या बर्नरचं त्याने काम शिकलं. ते ITI साधा 12वी झालेला पोरगा, 10वी फेल झाला होता, पुन्हा त्याने 11वी-12वी केलं. काहीतरी त्याला खूप इंटरेस्ट होतं बर्नरच्या त्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट होता. तो त्याने ते शिक्षण घेतलेलं, ITI मध्ये शिक्षण घेतलेलं आणि त्याला त्या एक्सपर्ट टाईप झाला तो त्या बर्नरच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये. तर आता स्वित्झर्लंडला कंपनी तो जॉबला. आज तिथं डॉलरमध्ये त्याच्यात सॅलरी आहे. काय आपण ते डॉलरची सॅलरी तर कन्वर्ट केली तर ती सॅलरी कमीत कमी त्याला आपल्या इथं 18 लाख सॅलरी भेटते वर्षाला. काय तो मुलगा काय होता साधा 12वी 10वी पास फेल झाला मुलगा, पण त्यांनी तो ITI मध्ये करून ITI करून एक्सपर्ट झाला. म्हणजे असं क्षेत्र आहे की आपण काही कमी मार्क आहे म्हणून आपण काही करू शकत नाही असं नाही. असे भरपूर क्षेत्र आहे. त्यामुळे आपण आता नर्सिंग सुद्धा आपल्या मुली करू शकतात. MBBS तर सगळ्यात प्राईम जॉब आहे, सगळ्यात नोबेल प्रोफेशन आहे. MBBS झाल्यानंतर तुम्हाला पुढं MD आहे, MCH आहे आणि आता प्रत्येक क्षेत्रात फॅकल्टी आलेली आहे. तुम्हाला मेंदूचा डॉक्टर होता आहे, दाताचा डॉक्टर होऊ शकतात, तुम्हाला वाटलं तुमचा किडनीचा डॉक्टर होता येतं, हृदयाचा डॉक्टर होता येतं. म्हणजे प्रत्येक ऑर्गनला एक डॉक्टर आहे. असं नाही का एक डॉक्टर MBBS आहे तो सगळंच कवर आला असं काय. तुम्ही MBBS करा, पुढे MD करा, MCH करा, तुम्हाला मेंदूचा डॉक्टर वेगळा, किडनीचा डॉक्टर वेगळा, पोटाचा डॉक्टर वेगळा. म्हणजे प्रत्येक लंग सुद्धा आहे, म्हणजे प्रत्येक वेगवेगळे डॉक्टर आहेत. असे वेगवेगळे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये डिवाइड झालेलं आहे. तसं आता हे अशा गोष्टी आहेत. आता MBBS झालं, आता इंजिनिअरिंग हे जे फील्ड आहे. आता आपण काय करतो इंजिनिअरिंगला खूप मोठे लोक जातात, खूप काही स्कोप नाही असं नाही. आता भविष्यात येणारा जो काळ आहे हा सगळा डिजिटल युग आहे. आज तुम्ही सगळं बघता, प्रत्येकाच्या हातात फोन आहे. आता गुगल जेमिनाय म्हणून आलेलं आहे किंवा तुम्ही फोनपे करतात, पुढे पैसे पाठवतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला हे सगळं कोण करतं, हे सगळं ऑपरेट करतात इंजिनियर लोक करतात. आज तुम्ही पैसे फोनपेने पाठवताय, ही फोनपे कंपनी गुगल कंपनी चालवते, त्याला लागतात इंजिनियर, IT इंजिनियर लागतात. मोठमोठ्या ऑफिसमध्ये पुण्यामध्ये ठिकाणी TCS सारखी कंपनी म्हणा, इन्फोसिस, विप्रो, ह्या मोठमोठ्या IT कंपनीमध्ये या लोकांना 36 लाख 38 लाख पॅकेज. जे एक्सपर्ट ITचे एक्सपर्ट आहेत. तर IT कंपनीमध्ये इंजिनिअरिंगमध्ये पण भरपूर IT इंजिनिअरिंग होतं. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, नंतर सिव्हिल इंजिनियर असतात, ते घर बांधतात आपले. नंतर आता आपण मेकॅनिकल इंजिनियर म्हणतो. भरपूर असे इंजिनिअरचे पण ते एरोनॉटिक इंजिनियर खूप अशा फॅकल्टी आहेत. आता समजा एखाद्या मुलाला पायलट व्हायचंय किंवा विमान कसं बनवायचं, एरोनॉटिक्स इंजिनियर आहे. किंवा आता AI म्हणून आता नवीन ब्रँच आलेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजंट आलेलं आहे. त्याचे पण आता BE मध्ये आर्टिफिशियल इंजिनिअरिंग एक फॅकल्टी आलेली आहे. त्यात पण तुम्ही भविष्यात जॉब करू शकता, ती फील्ड पण घेऊ शकता. म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्र खूप विकसित झालेलं आहे, खूप वास्ट क्षेत्र आहे. त्यात पण आपल्या विद्यार्थ्यांनी हात आजमावला पाहिजे. त्यात पण आपले विद्यार्थी गेले पाहिजे. हे MPSC UPSC करू किंवा हे पोलीस भरती मिलिटरी भरती हे काही फायदा नाही. हे काय फक्त शहराला जाऊन दिवसभर रात्रभर काम करणे, कोणी बी प्राईम जॉब पाहिजे. माणूस खुर्चीवर बसला पाहिजे, पेन चालवलं पाहिजे. बाबासाहेब काय म्हणणं काय लेखणीवर सगळं. आज तुम्ही किती शिकले, तुम्ही किती ढोर मेहनत केली, त्याला काही हे नाही. तुमच्या हातात अशी पॉवर पाहिजे, तुम्हाला पेना चालवणे आणि प्राईम जॉब पाहिजे. आपलं घर, आपली कार. आता हे पोर काय करतात, आपले चालले पोलीस भरती मारणं, दिवसभर रनिंग करून राहिले, इकडे फिरू राहिले, तिकडे फिरून. कारण चांगला जॉब आहे पण काय एवढं त्यात हे नाही ना. आज तुम्ही IT इंजिनियर झाले,
आज तुम्ही एका प्राईम मोठ्या पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी विदेशात जाऊन शिकू राहिले. तुमची भावी पिढी पण ते मुलं तुमचे होणारे तुमची मुलं आहे ते पण बाहेर विदेशात शिकतात. आज तुम्ही आता समजा तिथून आपण बाहेर पडलो, अजून पुण्याला गेलो, पुण्याला वेगळं वातावरण, मुंबईला गेलो तिथं वेगळं, अजून काहीतरी वेगळं शिकायला भेटतं. तिथून बाहेर आपण विदेशात गेलो अजून खूप वेगळं काहीतरी शिकायला भेटत असतं. म्हणजे आपण आपलं हे जे परिसर आहे, आपला समाज आहे, हे सोडून किंवा आपलं जो आपलं काय टप्पन होतं आपण ते सोडून आपण आपलं वेगवेगळं जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ग्रॅब केल्या पाहिजे. आणि जेवढं बाहेर असाल तेवढा समाज मोठा होत जातो, नातेसंबंध वाढत जातात. असं नाही का आपण इथं घेऊन आपण सगळे एकत्र राहू. बाहेर गेल्यानंतर मी मित्रपरिवार तयार होतो, बाहेर गेल्यानंतर मी तुम्हाला वेगवेगळं शिकायला भेटतं. आणि जे शिकलो आपण बाहेर गेलेलो आहे ते शिकलो आपण आपल्या भागात येऊन त्याचा अवकाश सेवा करू शकतो. आज एखाद्या बाहेर जाऊन शिकला काहीतरी, तो बाहेर पुन्हा आपल्या इथे इंडियात आला, त्यांना आपल्या लोकांना शिकवलं किंवा त्यांना आपल्या लोकांना डेव्हलप केलं, तर ते काही चुकीचं नाही. आणि आपण प्रगत होतो, आपले विचार बदलतात, आपली मानसिकता, आपलं दृष्टिकोन, जगाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षण घेताय तर असं काही नाही की हेच करायचं तेच करायचं. आपल्याला आवडतं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं फील्ड निवडा. आणि भरपूर झालेलं आहे, गोष्टी वाढलेल्या आहेत. तुमचे सिनियर लोक असतात त्यांनी काही केलेलं असतं. समजा मी आता डॉक्टर, ज्याला डॉक्टर व्हायचं मलाही भेटा, ज्यांनी काहीतरी इंजिनिअरिंग केलं त्याला इंजिनिअरिंग भेटा. आणि काय काय आपला त्यामध्ये आपल्याला काय काय वेगवेगळं करता येईल आणि वेगवेगळ्या ज्या नवीन अपकमिंग ब्रँचेस आहेत त्यामध्ये आपण हे करायचं आहे. आता नवीन नवीन वेगवेगळे क्षेत्र आलेले आहेत, त्याचं भविष्यात खूप काम आहे. ज्या क्षेत्रात आपल्याला जॉब भेटू शकतो, नाही तर आपण काहीतरी डिग्री घ्यायची त्याला जॉबच नाही, मग ते घेऊन फायदा नाही. त्यामुळे ज्या क्षेत्रात जॉब आहे, ज्या क्षेत्रात भविष्यात काहीतरी स्कोप आहे, म्हणजे असं क्षेत्र निवडायचं की बाबा याच्यामध्ये आपल्याला काहीतरी जॉब भेटू शकतो, आपल्या पोटापाण्यापुरतं तर आपल्याला काहीतरी खायला भेटेल. आणि शिक्षणाचं महत्त्व काय आहे, शिक्षण घेऊन म्हणजे काय आपण काय आपल्या शिक्षणाचं असं काही नाही की आपण नोकरी लागली नाही तर तुम्ही बिझनेस करू शकता. शिक्षणाचं महत्त्व म्हणजे तुम्हाला असं काही नाही की तुम्ही बिझनेस तुम्हाला काही वेगळं म्हणजे नोकरीच लावलं आहे असं नाही. सगळे म्हणजे सगळे नोकरी लागतील, सगळेच गव्हर्नमेंट जॉब घेतील असं काही एवढं जॉब नाही. आता तुम्ही मोजकेच जॉब आहे. आता पुऱ्या धाडमध्ये 3च मेडिकल ऑफिसर आहे, सगळे थोडी मेडिकल ऑफिसर होणार सगळे सर असं सगळे शिक्षक थोडे होणार आहे का सगळे जास्त थोडं. आणि व्यवसाय पण बरोबर आपल्या समाजात लोक व्यवसाय करत नाही. हे पोरं चांगले शिकले पाहिजे आणि व्यवसाय शिक्षण घेतलं पाहिजे. आता बडे बडे मोठे मोठे बिझनेस आहेत, मारवाडी लोक आहेत, त्यांचं मक्तेदारी झालेली नाही. प्रत्येक बिझनेस त्यांचं मक्तेदारी, आपण ते मक्तेदारी तोडली पाहिजे. आपण बी काही बिझनेस केला पाहिजे. होईल चुका होतील, एखादी पिढी आपली वाया जाईल बिझनेसमध्ये, पण नंतर आपल्या बिझनेस करू शकतो आपण. असं बिझनेसमध्ये पण पोरांनी हे लावलं पाहिजे. ज्याला एखाद्याला काही व्यवसाय करायला आवडतो किंवा एखाद्याला काहीतरी त्याला वाटतं की आता हा व्यवसाय केला मला यश भेटेल, किंवा एखादं दुकान चालवून मला यश भेटेल, तर मला काही लॅपटॉपचं तयार करता येतं, तर मला काही असं आधार केंद्र चालवता येतं. असे भरपूर आता व्यवसाय क्षेत्रामध्ये पण आपल्या लोकांनी उतरलं पाहिजे. जॉब करणे, कोणाच्या हाताखाली किंवा गव्हर्नमेंट जॉब करणे हे पण आता माणसाने सोडून काहीतरी असं धंद्यामध्ये पण खूप पैसा आहे असं काही त्यात लाईफ नाही आहे. आणि धंद्यामध्ये माणसाला खूप शिकवतो. हा धंदा तुम्ही 10 लोकांशी बोलतात, कोणाशी कसं बोलायचं, कसं त्याला कन्व्हिन्स करायचं, कोणत्या गोष्टी विकणे म्हणजे समोरच्याला आपलं पटवून द्यावं लागतं. आज कोणती समजा मला विकणे का मी तर बसलेलो आहे, समजा पेशंट पहा तर समजा सांगायला लागतं की मला तो पेशंट तो काही कळलं मला की मला काय झालेलं आहे, तेव्हाच तो पेशंट माझ्याकडे त्याला मला 200 रुपये देईल, मला फी तरी देईल तर त्याला वाटलं काय कळत नाही डॉक्टरला काय काय म्हणजे प्रत्येकानं ते स्किल संपन्न केलं पाहिजे. असं काही नाही की तुम्ही जॉबच करा, नोकऱ्याच करा, का शिक्षण घ्या. शिक्षण घेणं महत्त्वाचं का बरं आहे, तुम्हाला समाजात कसं राहायचं आहे आणि समाजात तुम्हाला कोणी लुटलं नाही पाहिजे, तुम्हाला कोणी दाबलं नाही पाहिजे. आता आपला समाज अगोदर एकदम तळागाळात होता, शिक्षण नव्हतं. म्हणजे जसं तुमचा महात्मा ज्योतिबा फुले म्हणलं, विद्येविना मती गेली आणि मतीविना गती गेली, गती वेळा वित्त कसले. ज्या पैसे नसल्यामुळे तुमची आर्थिक ठप्पे झाली, म्हणजे असं तुमचं सगळं खसत गेलं आणि त्यामुळे सूत्र करतो तुम्ही आपण सूत्र झालो. तर आज विद्या आपण ज्ञान संपादन केलं. ज्ञान हे काय आपलं दुःख निवारणच कार्यक्रम आहे. आपण ज्ञान घेतोय म्हणजे आपण दुःख निवारण करतोय. आज गौतम बुद्धांना काय घेतलं, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही धन संचय करू नका, ज्ञान घ्या. आता गौतम बुद्ध काय फिलॉसॉफी होती, गौतम बुद्धामध्ये तुम्ही दुःख निवारण करा. माणसाचं सगळ्यात मोठं कारण काय, दुःख आहे. आज तुम्ही गरीब आहे, तुम्ही शिक्षित नाही आहे, तुम्हाला काय दुःख आहे. आज तुम्ही शिकले, तुम्ही पैसे कमवले, संचय केला, संचय करून घ्या पैशाचं काही नाही ते सुखच देणार आहे. भौतिक सुख बी महत्वाचं आहे. असं काही नाही की आपण पैसे जमा करून काही लोकांना लुबाडतोय, काही नाही. आपण आपल्या मेहनतीने पैसे कमायचे आणि ज्या भौतिक जगात आपण सुख घ्यायचं घ्यायला सुख घ्यायचं आहे, आपल्या मुलांना पण शिकवायचं आहे, आपला समाज पुढे न्यायचा आहे. गरिबी जगून काही फायदा नाही. तेवढं आपण शिक्षण घेऊ, ते सगळं आपल्याला आपल्या समाजासाठी उपयोग करायचा आहे. आणि या विद्यार्थ्यांनी याचा एवढे मार्क घेतले, आता या मार्काचा आपल्याला वाटलं पाहिजे 84 खूप मार्क नाही. आता हे मार्क तुम्ही जे एंट्रन्स एक्झाम आहे, आता 84 ज्यांना मार्क पडलेले आहेत त्यांचे आपण एंट्रन्सचे मार्क बघू, मग त्यानुसार ठरवू किती मार्क आहे.
कारण की एंट्रन्समध्ये किती पडतात ते महत्त्वाचं. आता हे मार्क 94% आहे, 84, 85 हे काही एवढं महत्त्व नाही आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी आता एंट्रन्स देणार आहे तुम्ही, ज्या एंट्रन्स तुम्ही पास करणार आहे त्यात तुम्हाला पण चांगले मार्क पडले पाहिजे. आता ही एक्झाम कॅन्सल झाली नीटची, आता पुन्हा 1-2 महिन्यानंतर होईलच ती, काही बंद होत नाही, ती प्रोसेस चालू होते. त्याला काही आता ते पकडले गेले सगळे ते. त्यामुळे आपण आपला चांगला अभ्यास करा. आता ज्यांनी 12वी झालेली सायन्स त्यांनी आता नीटची एक्झाम असू द्या. आता एक नीटची एक्झाम तुमची होणार, आता एक CET होणार आणि एक दुसरी JEE म्हणून असते. त्या सगळ्या एक्झाम द्यायच्या तुम्ही. आणि एक नंतर एम्सची एक्झाम असते. या सगळ्या एम्स JEE याचे ऑनलाईन फॉर्म निघतात, ते सगळे फॉर्म भरायचे. आणि एक आता NDA म्हणून नवीन ब्रँच, आता सगळे मुलं जे आपले असतात जे एकदम बॉडी बिल्डर मुलं आहेत, ज्यांना आर्मीत जायचे, देश सेवा करायचे, त्यांच्यासाठी NDA म्हणूनचे एक्झाम असतात. ते पण एकदम सगळ्यांनी द्यायचे आहे. आणि एक मरीन लाईनमध्ये खूप मोठा स्कोप आहे. आता मुंबईमध्ये जे मुलं शिकतात, आता आपण म्हणतो मुंबईची मुलं हे MBBS काही करतच नाही, ते IT मध्ये जात नाही, ते सगळे मरीन लाईनमध्ये घुसतात. आता आम्ही मुंबईला होतो 5-6 वर्ष शिकायला, तिकडे पुढे असे IT हे जॉब काहीच करत नाही, त्याच्या कंपनीमध्ये जॉब करत होते किंवा मरीन लाईनमध्ये मोठमोठे शिप असतात. आता हे मोठमोठे शिपचे समुद्रात जातात, 6 महिने काम असतं, म्हणजे 6 महिने समुद्रात राहायचं, 6 महिने घरी राहायचं. 6 महिने शिपमध्ये त्यांना तिथे सगळे कामं करतात ते. म्हणजे तिथं तुम्हाला कुकिंगचं पण असतात. म्हणजे आमचा एक आता साखरेचा आमचा नातेवाईक, त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला, ते कुकिंग झाला तिथं शेफ म्हणून. त्याला DY पाटीलला मुंबईला होतो, त्यांनी शेफ म्हणून त्याला स्वयंपाकातले पहिल्यापासून इंटरेस्ट होतो. गावातल्या पार्ट्या करण्यामध्ये स्वयंपाक करणार तो अग्रेसर. तर मग पार्टी तर सगळे लोक तर घेऊन जातात, चला पार्टी करा. त्याला वाटलं आपलं स्वयंपाकात तो शेफ झाला तिथं मुंबईत. रेवड्याचा कोर्स केला. आता तो त्या क्रूजमध्ये 6 महिने तिकडचे जे मेंबर असतात त्यांना स्वयंपाक करून खावण्याचं काम. नॉर्वे नंतर अशा मोठमोठ्या दिसत ते मोठमोठे शिप असतात, 6 महिने ते कंटेंट घेऊन जातात. त्या सगळ्या लोकांना स्वयंपाक घेऊ 6 महिने काम करतो. त्याला खूप मोठा म्हणजे महिन्याला 3.5 लाख रुपये पगार आहे स्वयंपाक करा. त्या शिपमध्ये राहायचं, जायचं घेऊन. असे जे सगळे जॉब आहेत. त्यामुळे प्रत्येक पोरांनी आपल्या क्षेत्रात, आवडत्या क्षेत्रात मार्क घ्यायचे आणि चांगला अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यासाला महत्त्व काय, फक्त कन्सिस्टन्सी. तुम्ही आज अभ्यास केला, उद्या झोपून राहिले दिवसभर, काही फायदा. तुम्हाला 2 वर्ष 12वीमध्ये अभ्यास करणे, नंतर तो अजून कुठं लागले तरी पण अभ्यास करणे. असं काही नाही की आज अभ्यास केला उद्या होणार नाही, तसं नाही. रोज 2 घंटे म्हणा, 3 घंटे म्हणा, तुम्हाला जेवढा वेळ निघेल, जेवढं जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करायचा रोज करा. आज करायचा, उद्या करायचा नाही, परवा करायचा, पुन्हा 2-3 दिवस झोपून जायचं, पुढे मामाच्या गावाला जायचं, पुढे मावशी लग्नात जायचं. ते काही तुम्हाला मार्क पडत नाही. तुम्हाला जर मार्क घ्यायचे असले तर कंटिन्यू तुम्हाला लायब्ररी म्हणा किंवा घरी जर एखादं पुस्तक घेऊन ते कंटिन्यू वाचलं झालं पाहिजे. एक पुस्तक कमी 10-12 वेळेस वाचलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला मार्क पडतो, तेव्हा तुम्हाला सक्सेस भेटणार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, कंटिन्यू अभ्यास करा. आणि जे नवीन नवीन हे येतात क्षेत्र, नवीन नवीन ॲड होतात, जे नवीन नवीन नॉलेज तयार होऊ राहिलं, नवीन नवीन क्षेत्र आता भरपूर डेव्हलप होऊ राहिला देश, त्या क्षेत्रात तुम्ही लक्ष ठेवा आणि ते करा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आणि सगळ्यांनी चांगले मार्क घ्यावे आणि सगळ्यांनी नीट, आता येणारी नीट एक्झाम आणि ज्या एंट्रन्स एक्झाम आहे त्यात लक्ष द्या. आता मार्क पडले याचा काही डोक्यात हवा जाऊ नका. ते काही मार्क एवढे हे नाही, त्याच्यावर काही तुम्हाला भविष्य नाही. त्यात येणाऱ्या एक्झाम तुम्ही एंट्रन्सवर लक्ष ठेवा. आणि ज्यांना काही वाटलं तुम्हाला. धन्यवाद सर. खूप पद्धतीने आणि सोप्या भाषेत समजेल असं सरांनी मार्गदर्शन सांगितलेलं आहे की तुम्हाला जोही छंद असेल, ज्याही क्षेत्रात जायचं आहे तो छंद म्हणून जा. आई वडिलांनी सांगितलं म्हणून तिच्यावर मला जायचं होतं नेव्हीमध्ये, मला बनवलं डॉक्टर. मग ते बिमारी कोणची, इंजेक्शन कोणचं लावून जाते बरोबर आहे. बरोबर. मग असं दुष्कर्म करण्याऐवजी आत्ताच निर्णय घ्या की मला ह्या फील्डला जायचंय, तसाच अभ्यास करा. आणि जे नीट पेपर फुटी झालेले आहे तर त्याच्यावर तुम्ही जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ नका. कारण ते जे तिच्यातले गुन्हेगार आहेत त्यांना लवकरच हे प्रशासन अटक करत अशी शाश्वती नाही, परंतु पुढचा पेपर फुटणार नाही ते पुढं उपचार करतात. एवढे आहे की हे 12वीतल्या विद्यार्थ्यांनी आत्ताचे जे पेपर दिलेले नीटचे, तर तुम्ही खसून जाऊ नका. याच्यापेक्षाही डबल अभ्यास करा. आणि पुढं येणारे 1-2 महिन्याचे जे पेपर आहेत, जसं सरांनी सांगितलं, त्या पेपरला खरेखूर उत्तर द्या. याच्यात 84 आहे, तुम्ही ऑल इंडिया रँकमध्ये 84 सर. ऑल इंडिया रँकमध्ये मी 2री, 5वी, 6वी, 7वी अशी. म्हणजे सरांनी गौरवशाली उद्गार काढले पाहिजे की खरं मी त्या दिवशी सत्कारासाठी गेलतो, मी जे शब्द बोलले त्याचं खरेखूर त्यांनी पालन करून हे इंडिया रँकमध्ये पात्र ठरलेले आहे. त्याला आता काही महत्व नाही. रँकर 10वीतल्या विद्यार्थ्यांना परत एकदा शुभेच्छा. 12वीतल्या विद्यार्थ्यांना डबल शुभेच्छा, कारण पेपर डबल होणार आहे नीटचा पेपर. त्यासाठी डबल शुभेच्छा. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा, नातेवाईकांचे स्वप्न पूर्ण करा.
ज्यांना डॉक्टर व्हायचं ते डॉक्टर व्हा, ज्यांना नर्स व्हायचं ते नर्स व्हा, ज्यांना पोलीसमध्ये जायचं ते पोलीस व्हा, ज्यांना NDA कडे जायचं ते NDA कडे जा, ज्यांना नेव्हीकडे जायचं क्रुझरमध्ये जायचं ते सर्व आपापल्या मनावर ठरवा की मला हे बनणं आहे. आलेलं आहे 10:30 वाजून गेलेले आहे. म्हणून तुर्तास मी आपल्या सर्वांनी विश्वाला शांतीचा महान संदेश देणार महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानव कल्याणासाठी झटणारे सर्व महानायका यांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन. या 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना क्रांतिकारी जय भीम. आज या विकाराचा उद्देश असा होता की आमच्या येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की हा कार्यक्रम कशासाठी घेतला जातो. आता पुढील वर्षी येणाऱ्या 7वी, 8वी, 9वी, 10वीतल्या विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो की बाळांनो, अभ्यास जर केला तर असंच तुमचा सत्कार पुढच्या वर्षी होईल 9वीतल्या विद्यार्थ्यांचा, जे 10वीत गेलेले आहे आता ते, आणि जे 10वीत आहे 11वीत आहेत ते पुढच्या वर्षी 12वीत जातील किंवा 12वीत गेलेल्या त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की काळ खूप बेकार येणार आहे, पुढील काळ खूप बेकार येणार आहे. कसे दिवस येतील हे सांगितलं जाऊ शकत नाही. आज परिस्थिती बघता सर्वांकडे मोबाईल असल्यामुळं सर्व परिस्थितीची तडजोड आणि करणारे आहेत. परंतु आपल्याला जे ध्येय ठरवायचं आहे त्या ध्येयावर जर खरं उतरायचं असेल तर तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. पैसा तुम्ही किती ओतला शिक्षणावर, पण त्याचं फलित करणं हे तुमचं काम आहे. आई वडील तुम्हाला पोटेला चिमटे देऊ शिकून राहिले, त्याचं फलित करणं काम तुमचं आहे. 10वीतले जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 12वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, नीट पेपर झालेत, खूप मेहनत घेतली तुम्ही, परंतु खचून जाऊ नका, पुढे अभ्यास करा. या कार्यक्रमासाठी उपस्थित आयुष्यमान डॉक्टर प्रवीण चाटे सर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय धाड, तसेच धाडनगरीचे पोलीस पाटील, धाडनगरीचे सरपंच, या विहाराचे संस्थापक अध्यक्ष, आमचे कल्याण मित्र संतराव जाधव, जितून नाना बोर्डे, तसेच ज्येष्ठ उपासिका, उपासक, 10वी-12वीतले विद्यार्थी आणि पालकवर्ग हे वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी माझ्या शब्दावर उपस्थित झाले. यांचे सर्व मी अजिंठा बुद्ध विहार परिवार धाड व व्यवस्थापक या नात्याने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम पुढे घडत राहावं यासाठी सर्वांना सदिच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असे जाहीर करतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिव, जय श्री. अजिंठा बुद्ध विहार धाड YouTube चॅनल.